सो हे गाईज वेलकम बॅक टू टीटीज ब्लॉग्स. तर आजचा आपला सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे वीकेंड आहे आमच्यासाठी. वीकेंड नाही सॉरी, आज आमचा वीक ऑफ आहे. वेनसडेला जसं आपलं शॉप बंद असतं तरी पण 3-4 कस्टमरचे हिला आता कॉल येऊन गेलेत की आम्ही आलेलो. तर बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं आहे, आम्ही गुगलवरती पण टाकलं आहे, वेनसडेला हर ब्लॉगमध्ये सांगत आलो वेनसडेला शॉप बंद असतं. सो प्लीज एकदा जर लांबून येत असाल किंवा कुठून पण येत असणार तर एकदा मेसेज करा किंवा DM करा इंस्टाला, तर त्याच्यावर रिप्लाय करू. आणि तिकडे सुद्धा टाईम टाकलेला आहे, सो चेक करा आणि मग या. आणि बघू, आजचा थोडा प्लॅनिंग असं आहे की मला हेअरकट आणि बिअर्ड शेप करायचं आहे. आणि मी विचार करतो टी शर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत मला. आता आमचं प्लॅनिंग आहे पुढचे 2-3 महिन्यात छोटं मोठं ट्रिप मारायचे पावसाळ्याचं. तर त्याच्यासाठी काहीतरी शॉपिंग आणि बघू अजून काय करता येईल. तुझा मोडक्या मित्र हर टायमाला पडतच असतो. सब दी का भावाचा आपला शॉप आहे. बघू आज काय हेअरकट आणि करतोय आपला भाई. तेव्हा तो विषय हार्ड झालेला आमचा. आता काय बोलू तुला, पण करतो बोलला आला नाही. तुम्हाला सभ्य मुलगा दाखवते. हा बघा, एकदम साधा. हेअरकट झालेला आहे आणि एकदम हिरो रेडी आहे. कंपीसाठी रेडी. तन्मय फुल रिलॅक्स मोड गेलाय. रिलॅक्स मोड तर मस्तपैकी हेअरकट डन झालाय. भाऊने एकदम परफेक्टली बोलतात ना आपलं मसाज पण करून दिलाय. म्हणजे बॉडी एकदम रिलीफ झाली आहे आणि लवकरच प्रॉपर डीप मसाज देणार. डीप मसाज नाही म्हणजे मसाज पण हा करतो, तुझा भाऊ करतो ना, हा ह्याचा भाऊ करतो. आपण त्याच्याकडनं मसाज पण करून घेऊ, कारण का बॉडी आता मजबूत थकते. आणि असं परफेक्टली खूप टायमानंतरला हेअरकट केलेत. आपले लॉंग हेअर होते आणि आता शॉर्ट केले त्या टायमाला. आणि दाढी पण कमी केली. असं पनू बोलते स्कूल बॉय वाटतोय. शाळेतलं प्रेम आठवलं तिला. चला आता जाऊ, पुढचं आपलं काही प्लॅन्स आहेत ते करू. तर भाईंनी बघा मस्त लाईट लावले. जे पण रील्स वगैरे काढतात त्यांनी इकडे या. या लाईट्समध्ये काढा. विदाऊट चार्ज आहे, फुकटमध्ये देणार लाईट. आता मार्केटमध्ये आलोय आणि मम्मीची अॅनिव्हर्सरी आहे. सो प्रणालीने आता गजरा घेतलाय तुझ्यासाठी आणि आम्ही आता केक घेतलाय आणि मग त्याच्यानंतरला जाऊ घरी, सेलिब्रेट करू. आता वाजायला आलेत 12 आणि हिच्यामुळे आम्हाला केक कापायला लेट झालाय. आई बाप्पांचा अॅनिव्हर्सरी डायरेक्ट 11:15 करते, फिरायला जाते. अशी पोरगी यांची. दोन आहे बघ. माझा काय चला आता केक कटिंग करून घेऊ भाई. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. पुढच्या वर्षी बायचं लग्न होणार. मम्मीने स्वप्न कोणाचं बघितलं. हा भाई, आमचं लग्न आहे पुढच्या वर्षी. नक्की या सगळ्यांनी, केक खायला देऊ आम्ही. तर आता घरी तर मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आम्ही केलंय. आता हिचा भाचा आहे, त्याचा बड्डे आहे उद्या. तर आता 12 वाजता सगळे केक कटिंग करणार आहे. सो आता तिकडे जातोय. वाटत नाही. अरे तुझंच काढतोय व्हिडिओ. हॅपी बर्थडे भाई. माझ्याकडून सर्वांना सप्रेम भेट. थँक्यू. केक. आता आमचा वीकेंड आमचा आज वीक ऑफ झालाय, संपलाय. अर्धा दिवस झोपून आणि TV बघूनच काढला, कारण का असा काय प्लॅन नव्हता. आणि त्याच्यात संकष्टी होती, तिचा उपवास होता. सो काय बाहेर असं कुठे जाऊन काय खायचा पण प्लॅन नव्हता, कारण का आमचं असं आहे बाहेर जायचं आहे तर नॉनव्हेज खायचं असं जास्त असतं, एकदम क्रेविंग. तर आणि आता सर्व सेलिब्रेशन झालं ॲनिव्हर्सरी. तसं आता एकदा भाच्याचा बड्डे पण झाला, सगळं मस्त झालं, एन्जॉय केलं.
आता उद्या भेटू परत शॉपवरती. आता विकेंड जो तुमच्यासाठी आहे तो शॉपवरती उद्यापासून चालू होईल. तर या सगळ्यांनी एन्जॉय करा, पास्ता मॅगी जे पण आहे. आणि असंच आत्तापर्यंत जसं चांगले रिव्ह्यूज देत आल्यात तसे द्या. चुका झाल्या तर हक्काने सांगा, आपण चूक सुधारू. ते गु खायची कामं करू नका कोणी. कारण का ते काय काय जण खरंच ते खातात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की यार बोललो ही वर्ड, नाही तर बोललो नसतो. बट ठीक आहे, पण त्याच्यासमोर आपल्याला एवढे चांगले चांगले माणसं त्या सगळ्या जर्नीत भेटलेत ना, लिटरली म्हणजे खूप जास्त सपोर्ट करतात. फॅमिलीपेक्षा पण जास्त काही जण आहेत जे सपोर्ट करतात, जे कस्टमर्सला समोरून सांगतात इकडे व्हिजिट करा, हे करा ते करा. तर लव यू बाई सगळ्यांना, खूप मनापासून प्रेम. आणि असंच सपोर्ट करत राहा. आता दिवसाचा एंड करतोय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.